राज्यामध्ये ग्रामविकास विभागाला इतर खात्यावर पडल्यामध्ये पर्याप्त निधी मिळतोय का आणि निधीबाबत आपण समाधानी आहात? बिलकुल ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद धाराशिव आपला जीव धाराशिव विजन 2030चा संकल्प करून विकासाचं काम हातात घेतलेलं आहे. तर मला वाटतं राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे की एक विजन घेऊन काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई आणि सगळे त्यांचे पदाधिकारी आणि आमचे CEO या सगळ्यांचं मनापासून कौतुक या निमित्तानं करेन आणि ग्रामविकास खातं 100% त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि आवश्यक असणारा सगळा निधी उपलब्ध करेल. ग्रामविकास खात्याकडं आवश्यक तो निधी आहे. ग्रामविकास खातं हे राज्यातलं एक मजबूत खातं आहे. त्यामुळं गावखेड्याच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडं मुबलक निधी आहे. नाही, मुळात आपण पाहिलं असेल की सरपंचाला प्रशासक म्हणून आपण नेमलेलं आहे, परंतु काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही अडचण आली आणि काही कोर्टाने असा निर्णय दिला की प्रशासकीय बाबीचा खर्च सोडून कुठलीही बिलं काढण्याचा अधिकार सरपंचाला दिलेला नाही. तो अधिकार आम्ही BDOला देण्यासंदर्भातची विनंती कोर्टाला केलेली आहे आणि कोर्टात आमचं म्हणणं मांडलेलं आहे. आता लवकरच सुनावणी होईल आणि कोर्ट त्यावर निर्णय देईल. पण त्याहीपेक्षा लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणं याची ही प्रायोरिटी आमची आहे आणि आता लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील आणि गावाच्या हक्काचा सरपंच गावाला मिळेल आणि गावाचं कामकाज चालू राहील. नाही, आपल्याला खूपच काळजी आहे, पण आपल्याला माझं सांगणं आहे की सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. कर्जमाफी आता चालू झालेली आहे आणि 1 महिन्यात आपण सगळ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीचं आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी करणार आहोत. त्यामुळं आपल्याला जो भीती आहे की कुठल्या खात्याला कट लागेल का, कुठल्या खात्याचं काम थांबेल का, तर बिलकुल काळजी करू नका. सरकार सक्षम आहे, सरकार भक्कम आहे. सरकारची आर्थिक स्थितीच्या बाबतीत आपण जो विचारताय, अवश्य लाडक्या बहिणीच्या योजनेचा बोजा आहे, कर्जमाफीचा बोजा आहे. असलं तरीसुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतात, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हे निर्णय घेतले जातात. त्यामुळे राज्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही, काळजी करू नका. नाही, अवश्य त्यातल्या काही गोष्टी आहेत की ज्या राज्यस्तरावर राबवण्याची आवश्यकता आहे. नक्की आम्ही त्याच्यावर विचार करू आणि राज्यस्तरावर या गोष्टी नेता येतील का याचा तपासून आम्ही नक्की त्याची अंमलबजावणी करू. धाराशिवमध्ये राज्यात बदल होणार असं काही संकेत किंवा चर्चा खरंच वस्तुस्थिती तशी आहे का, बदल होण्याची काही? आता दिल्लीतल्या आंदोलनाचा आणि राज्यातल्या बदलाचा का संबंध तुम्ही लावता मला माहिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब खूप मजबूतीनं काम करत आहेत. त्यांचं नेतृत्व खूप मजबूत आहे. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन ते काम करत आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातच काम करतील, आपण अजिबात चिंता करू नका. त्यामुळं पेपर काय म्हणतात या पेपरचा विषय आहे. पेपर फुटीचा विषय हा वेगळा विषय आहे. आपण जर नेतृत्व बदलाचा विषय सांगितला, कुठलीही तशी चर्चा नाही, कुठलाही विषय नाही. महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पुढे जाईल. आज MPSCचा औषध विभागाचा पेपर फुटलाय असा आरोप केला किंवा त्याचे काही पुरावे त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. नवीन पेपर राज्यात सुद्धा चर्चा होती. नाही, आता याची मला माहिती नाही. मी आता स्टेजवर आहे, त्यामुळे मला त्याची माहिती घेऊन मी सांगेन तुम्हाला. बिलकुल पेपर फुटीची जबाबदारी निश्चित झालेली आहे. काही लोकांना अटक झालेली आहे, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे, कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे. MPSCचा जर आजचा विषय असेल मला माहिती नाही, मला कल्पना नाही आणि जर असेल तर 100% जबाबदारी निश्चित होईल. या राज्यामध्ये कुठलीही पेपर फुटी खपवून घेतली जाणार नाही. देवेंद्रजींचं सरकार भक्कम आहे, देवेंद्रजी तो निर्णय घ्यायला भक्कम आहेत. बिलकुल या राज्यामध्ये असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही.